राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोतु वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्त देवैः सवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा ध्यानावसद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशातं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र चितेनांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायणगे ब्रह्मस्वरूपं। नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपं। नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपं। विठाल 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 कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिहर केशव गोविंद भगवान की जय। गुरुदेव दत्त वासुदेव हरि पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन नारायणगिरी जी महाराज की जय। ब्रह्मलीन बेलापुरकर महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। विठाल 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। श्रावण मास आणि नित्य प्रवचन निष्काम सेवा हरिहर केशव गोविंद मंदिर या ठिकाणी चालू आहे। भगवंत हरिहर केशव गोविंद यांचा उत्साह हा श्रावण मासानिमित्ताने चालू आहे। सकाळी जे पहाटे 5 वाजेपासून काकडा आरती भजन प्रहार, पुन्हा सकाळी 9 ते 10 प्रवचन असतं ज्ञानेश्वरी, त्यानंतर हरिपाठ, पुन्हा भजन, देवांना सकाळी अभिषेक असतो रुद्राभिषेक, आणि दुपारी 12 वाजता देवाची आरती असते, देवाला नैवेद्य असतो आणि पंगत भोजन असतं। पुन्हा संध्याकाळी 6 वाजेपासून भगवंताचे कार्यक्रम चालू असतात, हरिपाठ होतो, त्याप्रमाणे आरती शेजारती देवाची होते आणि धावा पण होतो देवाचा। या सर्व गोष्टी झाल्यानंतर पुन्हा 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। अशा प्रकारे निष्काम सेवा ही हरिहर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणे दररोज पंगत भोजन लोकांना असतं।
हा उत्साह गावातील लोक सर्वजण आनंदाने पार पडतात. आजच्या प्रवचनासाठी आपण भगवंताचा जन्म उत्सव काल झाला, जो अभंग तुकाराम महाराजांचा घेतला होता, आम्हासाठी अवतार, त्याची पुनरावृत्ती पुन्हा आज आपण प्रवचनातून घेणार आहोत. तर संत तुकाराम महाराज जगद्गुरु, तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराजांनी खूप अभंग करून ठेवलेले आहेत, पण त्यापैकी गाथ्यामध्ये आपल्याला फक्त 4,500 अभंगच आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यापेक्षा इतर आहेत, परंतु बरेचसे ते चोरले गेले आणि बऱ्याचशा अभंगांना स्वतःचं नाव लावून शालू म्हणे, मालू म्हणे, अशा प्रकारे ते स्वतःच्या नावावर करून घेतले. म्हणजे ज्ञान काहीच नाही, पण तो अभंग मी केला, हा त्या अहंकारामध्ये शालू मालूने त्या काळामध्ये ते अभंग चोरले, काही बुडले, पण जे राहिले तो जो गाथा आहे तो 5वा वेद म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झाला. आणि ज्ञानेश्वरे नाही का, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तर ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचल्या, ज्ञानेश्वरी रचिला पाया, तुका झालासे कळस. आणि बाकीचे संत सगळे विटा माती त्या इमारतीच्या झाली. त्या अशी एक वारकरी पंथाची भक्कम अशा प्रकारची इमारत या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आता संपूर्ण भारतामध्ये वारकरी आहेत. आणि आषाढी कार्तिकी एकादशीला संपूर्ण भारतातून नव्हे तर परदेशातील सुद्धा अनेक भक्तगण त्या वारीला हा सामील होतात. तुकारामांची गाथा ही भारतातच नाही तर संपूर्ण जगाने तिला मान्य केलं. आणि आपण जसे अभंग चांगल्या पद्धतीने गायन करतो म्हणतो, तशा पद्धतीने जगातील लोक अनेक संगीताची साथ देऊन ते अभंग यांचं गायन चांगल्या प्रकाराने करताना आज आपल्याला असं दृश्य आपल्याला दिसतंय. आज तर खरोखरच हा जो वारकरी पंथ आहे हा वाखाणण्यासारखा आहे. त्याची कीर्ती ही पूर्ण जगामध्ये पसरलेली आहे आणि जगातील आज लोक सर्व त्याच्याकडे आकृष्ट झालेले आहेत. पूर्वी युनिव्हर्सिटीमध्येच फक्त तुकाराम महाराजाला नाही का PhDसाठी अभ्यास केला जायचा. आज जगामध्ये सगळीकडे सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुकारामांचा गाथा आहे. म्हणून तुका आकाशा एवढा तो सर्व ज्ञान जे आहे ते ज्ञान सर्व भरलेलं आहे. या ठिकाणी आज आपण अभंग घेणार आहोत. तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराज यांचा आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धावे घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. कोठे न दिसे पाहता रामकृष्ण कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता.
सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी, आम्हा घाली पाठीकडे, आपण कळीकाळाशी भिडे. तुका म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावेमध्ये. हा जो अभंग आहे, या अभंगाचा सरळ सरळ जो अर्थ आहे, तो सरळ सरळ अर्थ काय आहे ते आपण बघणार आहोत. जे भगवंताचे अनेक अवतार झालेले आहेत, त्या अनेक अवतारांचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराज करत आहेत. ते आपल्याला सांगत आहेत. भगवंत जे काही आहेत हे आपलं गुण आणि रूप धारण करतात. कशासाठी करतात? त्याचं कारण काय ते कारण सांगतात महाराज. भगवान परमार्थिक दृष्ट्या कर्तृत्व शून्य जरी असले तरी ज्यावेळी भक्तजनांना त्रास होतो, पीडा होते, भक्तावरती संकट येतं, भक्ताला दुःख होतं, त्या वेळेस जो कोणी तो भक्त असेल जगामध्ये, या सर्व भक्तांच्या रक्षणासाठी सर्व शक्तिमान असा तो भगवंत आहे. तो भगवंत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमतर धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्. तो भगवान अवतीर्ण होतो, जन्माला येतो आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंचं रक्षण करतो आणि दुष्टांचा संहार करून टाकतो. म्हणून आम्हासाठी अवतार आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते भक्ताला डोळ्यासमोर ठेवतात भगवंत, ऐका नाही. आणि तो निर्गुण निराकार आहे, पण तो सगुण साकार झाला. तो सगुण साकार का झाला? कशासाठी झाला? ऐका नाही. आणि सगुण साकार झाला, त्याचे जे भक्त आहेत त्यांचा उद्धार तो करतो. त्यांना मृत्यू संसार सागरात भवामी नचिरार्थार्थ. हे पार्था, या मृत्यू संसार सागरातून त्यांना काय करतो? हो, त्यांना तारतो भगवंत. त्या भगवंताचा अवतार झाला म्हणजे आम्हाला आनंद होतो. हो हो हो. गोविंद गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे
सर्वे मेले त्वा समवाप्य योगाम पुण्याने नामाने पठन्ते नित्यं गोविंद दामोदर माधवे. गोविंद दामोदर माधव तो भगवंत आहे. आम्हाला आनंद होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आनंदाला जोडा नाही. आलाशी आकरा आमुष्या चाडा. तुका म्हणे भिडा भक्तीची आ. आम्ही भगवंताला भक्तीची भीड घातली महाराज म्हणतात. आणि म्हणून तो आला, उगच नाही आलाय. आणिला ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. असंही महाराज म्हणतात. कोणी धरला हट्ट? हरीच्या दासांनी. जे दास आहेत कोणाचे? हा, हरीचे बरं का. दास्यत्व आपण खूप करतो सगळ्यांचं, पण हरीच्या करा. जे खरे भगवंताचे दास आहेत, हरीचे दास आहेत ना, या हरिदासांनी हट्ट धरला देवाजवळ आणि देवा त्याची प्रार्थना केली, करुणा भाकली. हा, प्रियानंदा मधुसूदना पद्मनाभा नारायण. करुणा भाकली त्याची आणि त्याची करुणा भाकल्यानंतर मग तो प्रगट झाला. ठीक आहे. भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. आईला प्रेमाने हाक मारा, आई लगेच धावत येईल. तिला माऊली म्हटलंय. तुका म्हणे आम्हासाठी येणे रूपा. माझ्या माये बापा पांडुरंगा. म्हणून आज जो काही कीर्तनाला आपण घेतलेला आहे ना, ऐक ना, तुकाराम महाराज त्याच्या पहिल्याच चरणामध्ये काय म्हणतात की आम्हासाठी. कोणासाठी? आम्हासाठी. आम्हा शब्द आहे. आम्हा म्हणजे माझ्यासाठी नाही. आपण नाही म्हणतो माझ्यासाठी, माझ्यासाठी ते नाही. आम्हा हा अनेक वचनी शब्द आहे. आम्हा सर्वांसाठी, आम्हासाठी अवतार. अवतार म्हणजे प्रगटला, नाही का? प्रगटला. कोणता अवतार धारण केला त्याने? भगवंताने. आम्हासाठी अवतार. मत्स्य कुरुमादी सुकर. मत्स्य अवतार धारण केला, कूर्म अवतार धारण केला, सुकर अवतार धारण केला भगवंताने. ऐक नाही. आम्हासाठी अवतार. सर्वांचा विचार आहे, सर्वांसाठी. मग आम्हामध्ये कोण कोण आहे? बाकीचे नाही का? तोडलं का कोणाला? त्याच्यात सगळे आहेत. जे जे भगवंताचं नामस्मरण चिंतन करतात ते सगळे त्याच्यामध्ये आले. भक्त काय
प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान असतो की नाही? तुम्हाला तुमच्या नावाचा आहे की नाही अभिमान? मला माझ्या नावाचा अभिमान आहे. प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या नावाचा अभिमान असतो ना हो. एखादा कार्यक्रम झाला आणि पेपरला बातमी आली, असा असा कार्यक्रम झाला, आणि त्याच्यात बाकीचे मग महत्त्वाचे लोकांचे नावं असतात त्याच्यामध्ये खाली. मग प्रत्येकजण पाहतो आपलं नाव आलं का नाही, आपलं नाव आलं का नाही, आपलं नाव आलं का नाही, काही आहे की नाही? फार सगळं चालून बघतात, तसं काय बघत नाही कोणी. पण नाव आहे का? नावाचा अभिमान प्रत्येकाला असतो. तसं भगवंतालाही त्याच्या नावाचा अभिमान आहे. त्यालाही त्याचं नाव घेतलं की तो परमात्मा त्या भक्ताच्या मोहाने अगदी धावून येतो बघा. ऐका, मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राणा. विठ्ठला विठ्ठला कीर्तनात का म्हणतात विठ्ठल विठ्ठल, भजनात विठ्ठल विठ्ठल का म्हणतात, जपामध्ये विठ्ठल विठ्ठल का म्हणतात? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. का दावा केला जातो भगवंताचा? ऐका, तो कसा आहे? तो कृपाळू आहे, कनवाळू आहे. त्या भगवंताचा नाव घेऊन जर दावा केला तर तो त्या भक्ताच्या मोहाने धाव घेतो. जसं गजेंद्र मोक्ष जर आपण बघितलं, एक कथा आहे गजेंद्राची. तो गजेंद्र नाही का, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तो केला विठाई. नाही का, काय झालं होतं? ती कथा आहे. तो हत्ती होता, त्याचं मोठं कुटुंब होतं, तो सहकुटुंब नाही का, लव्या जामे असो, तो त्या सरोवर होते, त्या सरोवरात पाणी पिण्यासाठी गेला. आणि गेल्यानंतर आतमध्ये गेल्यावर तिथं नक्र होता, मगर मोठा खूप, त्याला नक्र म्हटलं आहे. आणि धरला ना त्याने पाय त्या गजेंद्राचं. आता गजेंद्र संकटात पडला. गजसरोवरी ग्रहग्रस्त, स्त्रिया पुत्री सांडिला चित, तो अंतकाळी माते स्मरत, अंतर्भूत अर्थस्वरे. अशा संकटात सापडलेल्या गजेंद्र आर्तस्वराने ओरडायला लागला, आरडायला लागला. नाही का, काय तडफडायला लागला. त्याचे जे आप्त होते ते त्याला सोडवायला लागले. ते सगळे गजेंद्राला मागं वडायचे, नक्र तिकडं वडायचा, गजेंद्राला मागं वडायचे ते नक्र, पुन्हा गजेंद्राला खाली वडायचा. अहो 1000 वर्ष गेले ना निघून. त्यांचं युद्ध चाललं गजेंद्राला सोडवण्यासाठी. म्हणून महाराज म्हणतात, गजेंद्र तो हस्ते सहस्रवरुषे, जळा माझे नक्रे पिडिलासे.
सहस्र वर्ष, 1000 वर्ष पाण्यामध्ये त्याला पिडवलं, त्रास दिला, कोणी नखराने. आणि मग सुरुधी सांडिले कोणी नाही साहे, अंती वाट पाहे विठो तुझी. भगवंत कोण म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात, सुरुधी सांडिले, नाही का, सांडुनी समस्तांची आस, पाहोनी वैकुंठाची आवास, नाही का, राजे उतलुनी राजास, पाव पारणे म्हणे गेगी, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक होईल हा देईल हाक. गजेंद्र पशु आपते मोकलीला, तोच तुझ स्मरला पांडुरंगा. आणि मग त्या गजेंद्रासाठी तो भगवंताला स्मरला. कोण या सृष्टीचा चालक असेल, कोण मालक असेल, त्याची सोंड वर राहिली होती भक्ताची. त्या सोंडीत ते फूल आलं, त्याने ते वर फेकलं, त्याने मला वाचवावं. त्या गजेंद्राचे तातडी काय झालं? वैकुंठाहुनी लवडा सवडी, म्या गरुडवा पुढे घालुने उडी, बंधन तोडी गजाचे. नुसते हाक मारल्याबरोबर अहो गरुड माग राहायला, देव पुढं आली इतक्या तातडीने, आणि बंधन सोडवलं. गजेंद्र मोक्ष आहे. गजेंद्राने अंतर्भूत स्वराने भगवंताचं नाव घेऊन धावा केला, तेव्हा त्याच्या मोहाने धावत येऊन त्याला भगवंताने संकटातून सोडवलं. तुका म्हणे नेले वाहुनी विमानी, मीही ऐकोनी विश्वासलो. माझा विश्वास आहे असा भक्ताने दावा केल्यावर त्या भक्ताच्या मोहाने धावत आल्याचा आणखी एक दाखला देतात महाराज. काय दाखला देतात? भक्तांना सोडवतो देव, जसं गजेंद्राला सोडवलं, नखराचा उद्धार केला, नाही का. कोणी राहिलं नव्हतं, आप्त वगैरे सगळे पळून गेले होते ना. मग अंती कोण राहतं? तसंच एक उदाहरण आहे. महाराज म्हणतात भक्ताच्या मोहाने धावत आल्याचा आणखी एक दाखला म्हणजे तो द्रौपदीचा. काय झालं होतं द्रौपदीचं? कौरवी पांचाळी सभे माझे आणली, वस्त्रहरणी वस्त्र कैसी जाळली माऊली. दुःशासन सभे चाल येत नाही का? अहो मला स्पर्श नका करू, स्पर्श नाही. चाल चाल घराने सांगू नको. वेणी धरली, वेणी धरून सभेत फरफडत आणलं. श्रीकोणाची होती, त्यांच्याच फळातली होती ना, त्यांच्याच घराण्यातली होती ना. आपल्याच घराण्याची इज्जत राखायची असते का घालवायची असते?
पर सभेत द्रौपदीला ओढत ओढत आणलं. आणलं तर आणलं, हो, वस्त्र फेडण्याला सुरुवात केली. वाटत होते द्रौपदीला अगोदर की कुंती माता तिथं बसलेली आहे, माझे 5 पती जे आहेत हे 5 पती तिथं बसलेले आहेत. हो, शूरवीर भीष्माचार्य, हो, कुलाचे प्रमुख कुलगुरू द्रोणाचार्य, कौरवांचे मातुल कृपाचार्य, कोण नव्हतं. निदान कर्ण तरी काहीतरी म्हणेल, अरे नका रे, आपल्याच घराची इज्जत नका मांडू, तुम्हाला काही वाटतं का? सगळे गप्प. कोणीतरी आपल्या लज्जाचे रक्षण करेल असं तिला वाटत होतं. शेवटी कुणाच्या तोंडातून शब्दही निघाला नाही आणि कोणी उठलंही नाही. स्वतःचे पती सुद्धा उठले नाहीत, आहे का नाही? आणि शेवटी कोण मला आता या सगळ्या संकटातून सोडविल? मग धावा सुरू केला देवाचा, आहे का नाही? गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय, करो हा परिभूतां किन्न जनासी केशव. हे नाथ नारायण वासुदेव, गोविंद गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे गोविंदा, हे श्रीकृष्ण, कृष्ण कृष्ण महायोगीन, विश्वात्म विश्वभवान, प्रपन्न पाहि गोविंद, कुरु मध्ये वसेदधीम. त्याप्रमाणे द्रौपदीने अनेक प्रकारांनी धावा केला भगवंताचा. आणि करुणाने धावा केला, कोणीही उठत नाही. आता माझी अवस्था काय होणार? पण तो भगवंत आहे, तो भक्त कैवारी आहे, आणि हे सगळं भगवंताने ऐकलं आणि लगेच धावला, लगेच तिच्याकडे धावत आला. द्रौपदीची अतिसांकडी सभेशी करता ते उघडी, म्या निजांगे घालून उडी, वस्त्राच्या कोडी पुरविल्या. द्रौपदीचे हाती देता घडी, नेसती लुगडी स्वये झालो. द्रौपदीच्या धाव्याला अशा प्रकारे धावून आला. आणि काय केलं द्रौपदीचं? ओ भक्त रक्षणाय, भक्ताचं रक्षण केलं, द्रौपदीचं रक्षण केलं. आणि इतका त्वरेने तो आला, त्वरा झाली गरुडे टाकीला मागे. त्वरा झाली गरुड टाकीला
त्वरा झाली गरुडे टाकेला मागे. म्हणून महाराज म्हणतात मोहे धाव घाली पाना. माझ्यासाठी धाव घेतो तो काना. तर पाना शब्द आहे, तो धाव घेतो हरी. नाम घेता पंढरी राण, नाम घेता पंढरी राण, मोहे धावे घाली पाना, मोहे धाव घाली पाना. त्याला जर पाहायला आपण गेलो ना, दिसल तो कुठं? भगवंत कुठं दिसतो सांगा बरं? कोणाला दिसतो? आपण ज्ञानेश्वरी आपली चालू आहे, गीता चालू आहे, ते सांगितलंय की ज्ञानीनाम तत्वदर्शिना. जो ज्ञानी आहे, जो तत्वदर्शी आहे, ज्ञानाशिवाय काहीच नाही, ते ज्ञानपायी गाभरावे. ज्याला गुरु आज्ञेतून, गुरुच्या कृपा आशीर्वादातून ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली, आशालाच तो दिसतो. ऐक नाही, आशाचा त्याच्यावर विश्वास आहे. बाकी त्याला सांगायला गेलं तरी त्याचा विश्वास बसत नाही. नाही नाही, त्यातला देवच नाही म्हणतात. हे चाललं कसं? हे विश्व चाललं कसं? म्हणजे किती अज्ञानी आहे, देव नाही म्हणणारे. इतके शिकलेले काही आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते म्हणतात आम्ही शास्त्र करतो तेच खरं आहे, देव जगात नाहीच आहे. पण तुला एवढी सुद्धा बुद्धी नाही आहे की ही पृथ्वी सेकंदाला किती हजार किलोमीटर फिरते. मग गाडी चालत असताना एकदम जर ब्रेक दाबलं गाडीचं, काय होतं? पुढं आदळतं किंवा डोकं तरी फुटतं. एसटीत मागं बसला तर धडाधड उडतो वेगाने चालली तर. पण ही इतके हजार किलोमीटर सेकंदाला फिरते, तुला दणका बसला कधी? त्याला असं वाटतं आपण आरामात बसलो म्हणजे हेच सगळं चांगलं आहे, हेच खरं आहे. पण हे आरामात इथं आपल्याला धरून ठेवलं पृथ्वीने, खाली ओढून धरलेलं आहे. आकाशात पण आपण जात नाही. पण तिचं 1000 सेकंदाने वेग कमी होऊ द्या, पहा कसे दणके बसतात तुला. शास्त्रज्ञ. हां, मग तुझं शास्त्र खरं आहे का हे शास्त्र भगवंताचं खरं आहे? कोणतं शास्त्र खरं आहे? सेकंदात तुझं घरदार काहीच राहणार नाही, सगळं गडप होईल पृथ्वीमध्ये. हे कोणत्या धुंदीत दिसतं हे जग आहे, हेच खरं आहे असं नाही आहे. याच्या आतमध्ये काही खरं आहे. सत्य तू विठ्ठला, भगवंत खरा आहे, परब्रह्म खरा आहे. पण अंतचक्षू लागतात, त्याला अंतःकरण लागतात, अंतर्मुख व्हावं लागतं. त्याशिवाय भगवंत कळत नाही. ज्ञानी नाम तत्वदर्शना, ज्ञान असावं लागतं. म्हणून तो पाहायला गेला तर दिसतो कुठे नाही का? तर भगवंत पाहायला जर गेलं तर भगवंत काही दिसू शकत नाही. मग केव्हा दिसतो? ज्यावेळेस भगवंत, ज्यावेळेस भक्ताला संकट प्राप्त होईल. नुसतं म्हणा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, घ्या त्याचं नाव. साप दिसलो तरी म्हणतो राम 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 राम, घाबरलीवर आहे की नाही? नाही घाबरला तर, संकटच नाही आलं त्याला तर काय तर देव. भक्ताची लक्षणं आहे ती, मोक्ष आहे. देव पाहिजे फक्त आम्हाला. देव कशासाठी पाहिजे? आम्हाला धन संपत्ती मिळायला, फक्त आमचे भोग पुरवायला देव लागतो आम्हाला. त्यागासाठी देव नाही लागेल दुसऱ्यासाठी. हो, देवाने किती जरी दिलं तर दे बरं म्हणा दुसऱ्याला, काही कर बरं दान,
नाही करू शकत आम्ही. ते साठवून साठवून ठेवतो, पाईपमध्ये घालून ठेवतो. मागच्या आठवड्यातच झालं आपलं. इतकं साठवून ठेवतो, त्याला आयुष्य पुरत नाही त्याचं, नाही का. एक तास उरला खटवांग राजाशी. खटवांग राजाला एक देवासाठी लढत होता तो खटवांग राजा. आणि खटवांग राजा देवांसाठी लढता लढता त्याचं आयुष्य गेलं सगळं. त्याला कळून नाही आलं. शेवटी विजय प्राप्त झाला देवांना सगळ्या. आणि देव म्हणाले आता तुला काय मागायचं ते मागून घे. आता देवांना मागायचं, देव देणार म्हणजे सगळंच देणार ना, काय नाही देणार. ध्रुवाने काय आढळपद मागितलं त्याला दिलं. काहींना हे का अमृताचा समुद्र दिला, काहींना दुधाचा समुद्र दिला, काय काय नाही दिलं देवांनी. जे मागाल ते मिळतं तिथं. हो, त्याची तिजोरी एवढी मोठी आहे. खटवांग राजाला म्हणाला तुला काय पाहिजे ते मागून घे. तो म्हणाला, तो हुशार होता. तो म्हणाला आता हे सगळं देताना देव तुम्ही सगळं देताल, पण ते भोगायला मला तेवढं आयुष्य पाहिजे ना. माझं आयुष्य किती राहिलं ते पहा अगोदर मला सांगा. माणूस आयुष्य पाहत नाही. माणसं आपलं किती झालं आहे. आता 60 गेले, आता 65 गेलं, आता 70 झालं, आता 75 झालं, आता 80 झालं. मग त्याच्यात काय करायला पाहिजे माणसाने? ब्रह्मचर्य आहे, गृहस्थ आश्रम आहे. गृहस्थ आश्रम गेलं झाली 50 उलटली. ब्रह्मचर्य आश्रम 25 वर्ष, गृहस्थ आश्रम 25 वर्ष झाले 50, वानप्रस्थ आश्रम 25 वर्ष झाले 75, आणि संन्यास आश्रम 25 वर्ष झाले 100 वर्ष. प्रत्येक आश्रम 25-25 वर्षाचा आहे. मग आता जर त्याने 60 उलटली, वानप्रस्थ आश्रम झाला, आणि मग पैसा धन संपत्ती मिळवलं, आता काय? संन्यास आश्रमामध्ये शेवटचं तास राहिला येईल मारायला. आणि देवाने दिली धन संपत्ती, काय करायचं त्याचं? भोगायला आयुष्य पाहिजे ना. ते जर ब्रह्मचर्य आश्रमात मिळालं असतं किंवा गृहस्थ आश्रमात मिळालं असतं, म्हणले असते देव तुला काय मागितलं असतं काही पण तो हुशार होता. आपल्यासारखे काही मागतील, मराठी टायमाला म्हणतील ते आमकं नाही मिळालं. एक जणाला चाळण उसने दिली तर त्यांनी असं करायचं, असं करायचं. त्या पोरांना वाटलं भीतीत काही पुरून ठेवलं काय ना म्हाताऱ्यांनी, ती भीत पाळली पोरांनी, आहे की नाही. मग इंजेक्शन दिल्यावर म्हणतो अरे शेजाऱ्याने चाळण नेली ती घेऊन या, आणि तोंडात मरायच्या टायमाला चांगलं येणार नाही. सगळा स्वार्थच मरेपर्यंत. कोणत्या जन्माला अंतकाळाच्या मामेव स्मरणमुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भाव. तुम्ही जी वासना इच्छा करताल ते तुम्हाला भोगायला मिळेल. पण तो हुशार होता खटवांग राजा. तो म्हणाला माझं आयुष्य किती राहील ते पहा अगोदर. आता जर एवढं राहील, त्या देवाने सांगितलं 1 तास राहिलं हो, माग तुला काय मागाय. मग काय मागावं त्याने काहीच मागितलं नाही, सगळा त्याग केला. त्यागा शांतीरनंतरम. त्यागा शांती निरंतर आहे. सर्व कर्मांचा हो भगवंताला अर्पण करून टाकले, फळाचा त्याग केला. म्हणाला माझी भगवंताची भक्ती. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हो, ध्यान लावलं भगवंताचं. 1 तास का होईना निदान तेवढं असं ध्यान लावलं. खटवांग राजा होता. तो दिसतो का भगवंत? दिसत नाही तो, पण तो संकट प्रसंगी तो प्राप्त होतो. भगवंत भेटतो, अकस्मात प्रकट होतं त्याचा दावा केल्यानंतर. आणि हीच गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये महाराजांनी सांगितलेली आहे की महाराज काय म्हणतात की कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता,
पाहायला गेलं तर कुठंच दिसत नाही. पण धावा केला द्रौपदीने, प्रगटला, अवचित आला. अदृश्य असणारा तो भगवंत दृश्य प्रगट झाला. सगुण साकार, निर्गुण निराकार, पण सगुण साकार प्रगट झाला. ऐक नाही. म्हणून असे अनेक उदाहरणं महाराजांनी दिलेले आहेत. भक्त प्रल्हादाचं तेच उदाहरण आहे ना. काय होतं? भक्त प्रल्हादासाठी स्तंभे प्रगटला. नाही का? भक्त प्रल्हाद एक स्तंभामध्ये, त्या खांबात आहे का? तो कोठे नाही, तो नाही ऐसा ठाव आहे की नाही? तो कुठं नाही आहे, स्तंभामध्ये प्रगटला भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्मला होता. स्वये नारद महामुनी प्रल्हादाची निजजननी, इंद्रापासून सोडून ब्रह्मज्ञान उपदेशी असे गुरु मिळाले पाहिजे तर उद्धार होतो. काही की नाही. स्वतः नारद मुनींनी कयाधूला सोडवलं इंद्रापासून, आणि मग उपदेश केला त्याला, त्याच्या आईला कयाधूला. त्यावेळेस गर्भात होते प्रल्हाद, आणि जो उपदेश केला कयाधूला तो त्याने गर्भात असताना ऐकला. नारायण 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 नारायण. हो, आणि त्याचा गर्भात असताना जप सुरू झाला. हो, ऐकता नारदाच्या गोष्टी गर्भीची मजशी घातली मिठी. बघ महाराज म्हणतात, जो जन्मला कयाधूच्या पोटी भक्त जगजेटी प्रल्हाद. भागवतामध्ये वर्णन आहे ते भक्त प्रल्हाद. गर्भात असतानाच त्याला भगवान नारद महर्षींनी एक उपदेश केला. म्हणून बालपणापासून त्याची जीभ, त्याची वाचा, तिला छंद लागला, हरिभक्तीचा छंद लागला, भगवान नामाचा छंद लागला. आणि त्याचा पिता कोण होता? त्याच्या पित्याने हिरण्यकश्यप, त्या पित्याने त्याला गुरुकुलात टाकलं होतं. गुरुकुलात कोण होतं? गुरु शुक्राचार्यांचे मार्गदर्शन होतं, नाही का? आणि त्याला विद्या अभ्यासासाठी प्रल्हादाला शेंडा मार्कंडाकडे पाठवलं. त्याचे ते गुरु होते शेंडा मर्काकडे, असं त्याचं नाव. आणि ते शिक्षा देऊ लागले. शेंडा कारकडे जो आहे हा शिकवत होता मुलांना, पण ती त्यांची विद्या होती, नाही का? आणि शिकवत असताना ते ऐकायचंच नाही त्याने. ओ ना मा म्हण, ओ
आ ई ई, पण ओ ना मा, तो ओ म्हणायचा ना म्हणायचा, पण मा म्हणत नव्हता. मा म्हणजे माया नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओ म्हणायचा ना म्हणायचा, पण मा म्हणत नव्हता भक्त प्रल्हाद. नामचिंतन करायचं भगवंताचं. नारायण 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 नारायण. गुरु म्हणायचे, अरे मी तुला हे शिकवतो, तू काय शिकू राहिलाय? त्या गुरुला धाक निर्माण झाला. अरे आपण पोरं झाला, जर आपण एक आपल्या पद्धतीने शिकवत असेल, ते जर उलटच करत असेल तर त्याच्या बापाचा धाक. बरं, त्याचा बाप म्हणजे कोण? हिरण्यकश्यप राजा, आणि राजाचा मुलगा, आणि तो त्याच्या विरोधात देवाच्या. कोण? प्रल्हाद. देवाच्या विरोधात. प्रल्हाद देवाच्या विरोधात. हिरण्यकश्यप हा देवाच्या विरोधात. देवाचं नाव घेऊन येली नाही का? विष्णूचं नाव घ्यायचं नाही. आणि हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बोलवलं आणि विचारायला लागला, अरे तुझ्या गुरुने तुला काय काय शिकवलं सांग? काय शिकवलं गुरुनं तुला? ऐका, काय शिकला ते मला सांग. आता काय सांगावं? क्रोधे नाही, पिता क्रोधे पुसे बाळा. काय शिकला ते सांगे. इरू म्हणे नारायण, काही या वाचून मी नेणे. काय म्हणाला? नारायण नारायण, याच्याशिवाय मला काही येत नाही. प्रल्हादाच्या मुखातून असे ऐकल्यावर हो लगेच पळत गेला कयाधूकडं. कोण? हिरण्यकश्यप. सांगे श्रेयसी एकांती, पुत्रे मांडली भगत भक्ती. ऐसा पुत्र असोनी काय, जो नारायणशी ध्याय. काय उपयोग आहे त्याचा? माझा जो वैखरी तया आठवितो, पुतळ्यात होतो ऐशानेची. कुळे घात होतो. आपल्या कुळाचा घास होईल. तो नारायणाची भक्ती करतो, नारायणाला हो आवडतो, त्याला आळवायचं काम चाललंय त्याचं. तो माझा शत्रू आहे. हिरण्यकश्यप बोलू लागला. अशा प्रकारे भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यप अनेक प्रकारांनी त्रास द्यायला लागला. मग अनेक प्रकारांनी त्याला कशा प्रकारचा त्रास दिला ते उद्याच्या प्रवचनामध्ये आपण घेऊ. आपला वेळ संपलेला आहे, 1 तासाचा. 1 तास झालेला आहे आणि उद्याला पुन्हा हाच भाग, इथून पुढचा भाग प्रवचनाचा आपण घेऊया. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. आता विश्वात्मके